विवेक कोल्हेंच्या संबंधित विविध संस्थांवर शासकीय पथकांचे धाडसत्र, उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव, चर्चांना उधाण। नाशिक शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर विविध शासकीय विभागांची धाड पडल्याची माहिती असून 3 जून पासून आतापर्यंत 3 वेळा शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क, शिक्षण विभाग यासह विविध प्रकारचे धाडसत्र सुरू असल्याने विविध शासकीय पथक कोपरगावात दाखल झाले आहेत। विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उमेदवारी मागे घेण्यासाठी तर हा दबाव तंत्र सुरू नाही ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। विवेक कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने या ठिकाणी धाडसत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे। या धाडसत्राबाबत राज्य उत्पादन शुल्काच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे। कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध शासकीय विभागांच्या पथकांनी छापा मारलाय। विविध विभागातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात असून संस्थांच्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी सुरू आहे। संजीवनी शिक्षण संस्थेची देखील कागदपत्र तपासणी शिक्षण विभागाचे पथक करीत असल्याची माहिती असून गेल्या 14 तासांपासून कारखान्यातील व शिक्षण संस्थेतील विविध अधिकाऱ्यांची चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। अनेक वेळा कारवाईसाठी दाखल झालेल्या शासनाच्या विविध पथकांकडून अत्यंत गोपनीयता पाळली जात आहे। सध्या तरी काहीही अनियमितता आढळली नसल्याची माहिती असून पुढील काय माहिती समोर येते याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत। शिक्षण मतदारसंघातून विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव तंत्राचा वापर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर येथील पथकाने आतापर्यंत चौकशी केल्याची माहिती असून 3 जून पासून आजपर्यंत तिसऱ्यांदा चौकशी होत असून अद्याप देखील काही गैरप्रकार आढळले नसल्याची प्राथमिक माहिती आहे। शासनाचे अधिकारी प्रसार माध्यमांसमोर कधी माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान शासनाच्या विविध अधिकाऱ्यांनी धाड टाकली, मात्र स्थानिक पोलिसांना याची कोणतीही माहिती संबंधित पथकाने दिलेली नाही। आज नाशिक शिक्षक मतदारसंघात अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून संध्याकाळपर्यंत काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जाऊन नाही आलो